व्यक्त करो, यहां से कहता हूं। चलो जल्दी बॉल चॉइस करो। पहिला सेमीफायनल का मॅच आहे बघा, जिथं डगआउट केलेलं आहे तिथं फक्त प्लेयरच बसतील, बाकी कोणी बसू नका, सहकार्य करा। आता ते काय तर पब्लिक भरपूर आहे रे। तमाम दर्शक मौजूद है। वो क्या दिन में जाते रात को आते तो पागलपन आता ही रहेगा। तो शीघ्र मुकाबला शुरू कीजिए, वक्त बर्बाद मत कीजिए। कड़ा संघर्ष है, कड़ी मैच है, छोटा मोटा मुकाबला नहीं है, गली मोहल्ले का मुकाबला नहीं है, मुकाबला बड़ा है, मुकाबला कड़ा है। 440 का झटका इस मैच में है, जीतेगी वो टीम जाएगी फाइनल में। और देखिए हमारे प्रेम भाई आए हैं जिन्होंने कड़ी मेहनत की है, सर्दी हुई है, एक्शन फाइनल गोली लो। कड़ी मेहनत की है प्रेम ने। प्रेम आपका हार्दिक स्वागत। और गेंदबाजी के बाउंडर संभालने के लिए गेंदबाज आए हैं दर्शन। साहिल के लिए पहली गेंद, इस बार देखिए पुल करने गए थे, कामयाबी नहीं मिल चुकी। पहली गेंद डॉट और सीटी बज रही सीमा रेखा के बाहर। और देखिए 1:27 के तौर के ऊपर मुकाबला शीघ्र ही शुरू हो चुका है। सुंदर जबरदस्त आयोजन नियोजन। एक मीडियम फास्टर गेंदबाज बॉलिंग ट्रैक के ऊपर है। यस, रसायनी से इस बार देवलोली टीम है और पूर्व विभाग की घोटने टीम है। सेमीफाइनल का फर्स्ट मैच है। इस बीच जो दूसरी गेंद दर्शन, ओ इस बार कट किया गेंद को, थर्ड मैन सीमा रेखा के बाहर। घोटने टीम के लिए पहली बाउंड्री दीजिए। तो इस बार बाउंड्री आ गई है। अंपायर के लिए डेडिकेट है सब कुछ, उन्हें डबल मीनिंग के गाने उनको ही सब। वो डांस क्या करेंगे, हिम्मत चाहिए डांस करने के लिए। और बाउंड्री के साथ इरादा स्पष्ट किया है। 2 गेंदे और रन बन चुके 4। साहिल ने कट किया गेंद को। ओ इस बार बल्ले का अंदरूनी किनारा। विकेट कीपर की चतुराई देखिए, बैकअप नहीं पीछे, कोई रन नहीं मिलेगा। शोर ज्यादा है घोटने दर्शकों का और सभी दर्शक टकटकी के साथ देख रहे। बाइक किसके पास जाएगी, शहंशाह कौन बनेगा, चैंपियन कौन बनेगा, वक्त बताएगा। और देखिए आसमान में चांद अभी भी मौजूद है। हाँ चंद्र है साक्षीला, काय पण बोला। ओ एक बार फिर से धीरे से गली में गेंद को स्टीयर किया था, लेकिन एक सिंगल मिलेगा और घोटने टीम का स्कोर आगे बढ़ता है 5 पंजाब बोर्ड के ऊपर। 4 गेंदे खत्म, 5 रन बोर्ड के ऊपर। अभी तक 2 गेंदे शेष है। रसायनी विभाग की इस बार देखा जाए देवलोली टीम है, सावड़े गांव के नजदीक है ना। यस, लेकिन घोटने की इस बार देखा जाए निशांत स्ट्राइक के ऊपर पहली दफा गेंद को खेलेंगे। ओ धीरे से इस बार पुश किया, लिमिट ऑफ के क्षेत्र में सिंगल मिलेगा। अंदर आई थी गेंद को रक्षात्मक तरीके से खेला। एक सिंगल के साथ घोटने टीम का स्कोर पहुंचा है 6। यस 14-16 वॉरियर्स घोटने टीम। एवढा बार 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 देखो देखो मैं लल्लू, उधर से आई चमक छल्लू,
ऐसा मारा छक्का कि गेंदबाज का होश उड़ गया, हल्लो हल्लो ठोक दीजिए। बस और जेडी देखिए, ओवर की समाप्ति छक्के के साथ किया समाप्त ओवर, और छक्के के साथ स्कोर 12 के घर में। जहां लय में आए बल्लेबाज, यहां देखा जाए तो साहिल, निशांत वर्तक इस बार देखा जाए 6 पे खेल रहे हैं, साहिल इस बार देखा जाए 5 पे खेल रहे हैं। कुल मिला के देखा जाए गोडनी टीम का स्कोर पहुंचा 12 विदाउट लॉस। पहला पावर प्ले खत्म। सेकंड बॉलर आ चुके देवलली टीम के शुभम कदम। कदम के सामने वर्तक इस भी स्ट्राइक के ऊपर है, जिसे निशांत वर्तक को गॉड एक्सप्रेस कहते हैं। लेकिन आज निमित्त बोकरविला के मैदान के ऊपर संघर्ष योद्धा प्रीतम दादा ट्रॉफी का भव्य दिव्य आयोजन। निशान स्ट्राइक के ऊपर है। कदम की पहली बॉल, और एक बार फिर से बैकवर्ड स्टोर के ऊपर खिलाड़ी तैनात है। बढ़िया से रक्षण। घोटने गांव के बहुत दर्शक आए हुए हैं, अपने गांव का अभिमान स्वाभिमान है। कहते हैं ना कि इस प्रकार जब ये दर्शक आते हैं तो एक ताकत निर्माण होती है, ऊर्जा आती है। लेकिन सिंगल के साथ स्कोर जाएगा 13 पे घर में, 13 के घर में। ओ बॉडी के ऊपर टकरा गई गेंद, मगर मिलेगा सिंगल, और एक सिंगल के साथ स्कोर आगे जाएगा 14 के घर में। निशांत वर्तक खेल रहे मेरे हिसाब से यहां 2 पे, और साहिल गावन खेल रहे 12 पे। सिद्धेश घरत देखिए, एक जबरदस्त एडिटिंग मास्टर, और जब छोटे थे तब से इस इलाके में हमारे साथ आते थे, और हमेशा कहती थी रात काली है उसमें उजाला चमक रहा है। 14 स्कोर, 0 विकेट। नेक्स्ट बॉल, और उड़ाया, खिली खिली चंपा, खुश हुई रम्मा, देखा पड़े लंबा, छक्के मारा खंबा, ठोक ठोक दीजिए ठोक। छैया छैया 20 रन 20। अभी एक अंदर जाएगा दूसरे मैच में, हमें क्या जरूरत है। 20 रन। ओ हो हुकुम का एक्का, गगन चुंबी छक्का, गेंद सुपर डुपर सबसे ऊपर दीजिए। मारधाड़ देखिए, यस मीनाक्षी ताई पाटील स्टँड मध्ये गोडण्याचे प्रेक्षक जास्त आहेत, जरा सावकाश, नाही तर स्टँड सहित तुम्ही खाली याल। 26 शोर कुल कान का पर्दा फाटने वाला। 26 रन। निशान वर्तक की काफी खूंखार बल्लेबाजी, तोड़फोड़ चल रहे मैदान के अंदर। कदम को कदम ताली किया है, और एक बार फिर से ड्राइव किया,
यहां मिड विकेट के ऊपर गेंद चली गई है, दूसरे के लिए भाग रहे, भागम भाग, ओहो क्या रन चुराया, रन चुराना इसे कहते, चीते की चपलाई, लोमड़ी का दिमाग, बाज के नजर के साथ पहला रन तेज गति के साथ, दूसरा आराम के साथ पूरा। 2 के साथ गौड़ ने टीम का स्कोर 28 बिना कोई विकेट के नुकसान पे। वहां निशांत वर्तक 16 पे खेल रहे, साहिल 12 पे खेल रहे। स्कोर है गौड़ ने का 28 विदाउट लॉस। आखिरी गेंद शानदार, ओ फंस गया, लटक गया, कैच लिया पॉइंट के क्षेत्र में। प्रणव पाटिल ने कैच को लिया और यहां देखा जाए तो गेंदबाज ने चलता कर दिया, निशान मार रहा था और गेंदबाज ने खूबी चलाई, पॉइंट के ऊपर लिया कैच, पहला झटका। टीम का स्कोर 28 लॉस ऑफ 1 गौड़ ने टीम डीजे। हर एक टीम के लिए एक एक गांव का गाना है, माते का है, प्रभु का है, लेकिन 2 ओवर के समाप्ति के बाद गौड़ ने टीम का स्कोर पहुंचा है 28 लॉस ऑफ 1 विकेट। अभी वापस चले गए निशांत वर्तक, जिन्होंने अपनी टीम के लिए 2 छक्के 2 सिंगल और 1 डबल के साथ 16 रनों का योगदान दिया। आयोजक करता हमारे देखिए कैसे सफेद कपड़ा टक फटाफट, आज उनको आज फंस गए थे। 28 लॉस ऑफ 1 विकेट। स्क्रीन के ऊपर देख सकते हैं फुंडे के हमारे बाला भाई। चर्चा जारी है और चर्चा इंपॉर्टेंट। तीसरे गेंदबाज, ये कैच आउट। चलिए दोनों सलामी बल्लेबाज अब ड्रेसिंग रूम में जा रहे। दर्शन गावंड ने लिया कैच और बल्लेबाज वापस आ रहे। साहिल अपनी टीम के लिए 11 रनों का योगदान और इस प्रकार 28 लॉस ऑफ 2 गौड़ ने टीम। अंपायर मांगता है क्या? अंपायर गए काशी में समझो। लेकिन खूबसूरती के साथ देखिए मारधाड़ चल रही थी, गौड़ ने का आवाज खुल रहा था। जैसे विकेट गिर गए आवाज थोड़ा डाउन हो चुका है, क्योंकि दोनों सलामी बल्लेबाज बैक टू द डगआउट आए हैं। 28 लॉस ऑफ 2 विकेट। नए बल्लेबाज अभिजीत गावंड। दीपेश ने सफलता हासिल किया और कैच इट, ओ गुड कैच विकेट कीपर। 3 विकेट गॉन। देखिए क्या गेंदबाजी चल रही है। ये क्रिकेट है, जैसा गिरगिट अपना रंग बदलता है उस तरह से क्रिकेट की मैच रंग बदल रही है। ठोक दीजिए। हमारे दम खमे यार। आनंद शिंदे 28 लॉस ऑफ 3। बैक टू बैक 2 सफलता हासिल किया गेंदबाज ने। हैट्रिक का मौका है। दीपेश के हैट्रिक संपादन करेंगे और नए बल्लेबाज आए स्वस्तिक गावंड हैट्रिक के गेंद का सामना करेंगे। 3 विकेट गॉन। 28 गौड़ ने टीम। ओह बिल्कुल बिल्कुल, व्हाट अ शॉट और इट्स अ 4 रन। पॉइंट सीमा रेखा के बाहर दंदनाती हुई चली गई 4 रन।
आणि डीजे मास्टरला कुठेतरी सकाळ न्यायला लागेल, कारण खूपच तापलाय तो. 32 स्कोर. यस 32, लॉस ऑफ 3 विकेट. ओह, बॉल देखिए सिद्धू कितनी रफ्तार से आई है, और देखिए ऐसी गेंद नीचे रह गई. सबमरीन डिलीवरी कहती, गति का मिश्रण मोहम्मद सैमी की याद दिलाई. और 32, लॉस ऑफ 3 विकेट गोड ने टीम का स्कोर है. इस ओवर की अभी तक 2 गेंदें शेष है. दीपेश और विकेट. और ये गेंद अंपायर वाइट, ऑफ स्टंप से बाहर जाती हुई गेंद, खराब गेंद. दोबारा गेंद को फेंकना पड़ेगा. 33 रन 33, लॉस ऑफ 3 विकेट गोड ने टीम का स्कोर है. अभी तक 2 गेंदें शेष है. स्वस्तिक गॉन. हो, क्या ठोका है. गेंद सीधी तारामंडल में आ गया. 6 रनों का बंडल ठोको दीजिए. नक्की बघा, हे गाणं कसं आहे, कौटुंबिक गाणं आहे. तो शेजारी असतो ना, त्याच्याकडे पैसे नसतात आणि तो शेजारीला बोलतोय काय पण कर, पण माझ्या मुलांना टीव्ही बघू दे. आणि बाबू आणि गोट्या त्याच्या मुलाची नाव आहेत. वाईट काही नाही. यस, कवर के ऊपर कैच इट, और ये बाउंड्री क्या नहीं. यहां मिलेंगे 2 रन. आणि गोटने संघ जर जिंकला, रमेश विराट, MS विराट यांच्याकडून गोडने जिंकला तर 2000 रुपये. मयूर माते फुंडे. आणि इकडे 3 षटकं संपली गेलीत. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या गोडने संघाची 41. 41 3 गडी मैदानाच्या बाहेर. आखरी 6 गेंदे. अंतिम ओवर, पारी का स्लॉग ओवर, डेथ ओवर है, हना मारी का ओवर है. आगरी भाषा में इसे कहते कुटाकुटी का ओवर है. मिथुन चक्रवर्ती के भाषा में डुशुम डुशुम वाला ओवर है. और CID में दया तोड़ दरवाजा. मारो मारो. आखिरी 6 गेंदे शेष. लई पकड़ी हुई है स्वस्तिक, जो बल्लेबाज ने जो व्यक्तिगत 12 पे खेले. 41 रन गोड ने टीम. 3 विकेट गॉन. और पिक किया, हवा में कैच इट, और लॉन्ग ऑन के ऊपर आउट. विकेट नंबर 4 गॉन. 41 डीजे. नको, आता राहिली शेवटची भैरवी. काय काम आहे ते गाणी लावा. ते अंपायर तिकडे गरम झाला बिचारा. संदीप पाटील. 41 लॉस ऑफ 4. और नए बल्लेबाज कप्तान आए हैं. ओहो, फंसाया, चखाया गेंद विकेट कीपर के दस्तानों में. और ये देखिए डीजे हमारे JD भाई, किरण पाटिल की इस ओवर की नीतीश भाई गेंदे अभी तक शेष है 4. करण है. और ये गेंद देखिए, और एक डॉट गति परिवर्तन वाली गेंद, चेंजेस ऑफ पेस कहते. गेंदबाजी में डिसिप्लिन चाहिए, दिमाग का खेल है.
पहलवानों का खेल नहीं, ये तकनीक इंपॉर्टेंट बात है। 3 गेंदें अभी तक शेष है। वेरिएशन, वैरायटी वाली गेंदबाजी चाहिए और है उनके पास हो। ये देखिए हवा में, और इसी के साथ कैच आउट। 41 लॉस ऑफ 5 गॉट ने टीम कमर तोड़ की ये गेंदबाज यहां करण पाटिल ने, वाड़ा गेंदबाजी करण। 4 ये संदेश दिया है ना, शांत बैठ, हमें क्या तुझे लेके जाएगा, कह रहे हम पतली गली से छू। $41। आखिरी 2 गेंदें शेष और नए बल्लेबाज मैदान के अंदर वैभव। और कट किया गेंद को कवर पॉइंट के क्षेत्र में, और स्पीड भागो। रन होने वाली थी, लेकिन एक सिंगल के साथ गोट ने टीम का स्कोर आगे बढ़ा है 42। और इनिंग की अंतिम ओवर की अंतिम बॉल, यानी कि आखिरी गेंद, शेवटचा चेंडू। स्वस्तिक, आखिरी गेंद शेष। और ये गेंद बाहर है, वाइड घोषित। आणि वरुण पोलिसांचे सन्माननीय शिंदे साहेब यांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या। आणि टॉस साठी कानपोली वर्सेस मुलेखंड आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये या। 43। और इसी के साथ ये गेंद डॉट चली गई है। इस ओवर में मारधार नहीं मिली, इस ओवर में नाकाबंदी हुई है पूरी तरह से। गोट ने टीम को खुल के खेलने का मौका नहीं मिला इस ओवर में। तो निर्धारित 4 ओवर में टोटल रन बोर्ड के ऊपर 43, लॉस ऑफ 5 विकेट। और जीतने के लिए यहां देवलोली उसराई टीम को चाहिए 24 बॉल और 44, यानी कि हर ओवर में 11 का रिक्वायर्ड रन रेट है। इस रन रेट को पार करते समय जहां उसराई टीम की बल्लेबाजी कैसी होगी और गेंदबाजी गोटने की कैसी होगी, ये तो वक्त बताएगा। लेकिन माइक्रोफोन के ऊपर हम बदलाव करते हैं। सुनिए मराठी का एक सुमधुर आवाज, नितेश भोईर इनकी जुबानी। क्रिकेट की कहानी आएगा मजा मैच में, किधर मत देखो। शानदार जानदार फर्स्ट सेमीफाइनल का मुकाबला। सेमीफायनल क्रमांक 2 टीम कॅप्टन्सला आपण इन्व्हाइट करूया। तुषार स्पोर्ट्स टीम मुलेखंड आणि वैशाली स्पोर्ट्स टीम कानपोली। कॅप्टन आपण लगेच या, क्विक चला कॅप्टन टॉस साठी लगेच या। कानपोली आणि टीम मुलेखंड। डीजे साठी महेश पाडे यांच्या वतीनं जर विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे। चला फिल्डिंग सजून घ्या आणि टॉस साठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कॅप्टन ऑफ तुषार स्पोर्ट्स मुलेखंड
आणि कॅप्टन वैशाली स्पोर्ट्स कानपोली. चला आणि नागाव टीम तुम्हाला मात्र नक्की सूचित केलं जातंय की मॅन ऑफ द मॅचची जर्सी ज्या खेळाडूला मिळाली असेल त्या खेळाडूनं ती परिधान करूनच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळ करावा लागेल. दोन्ही टीम्स टीम वैशाली स्पोर्ट्स कानपोली आणि मुलेखंड. स्क्रीनवर अमित सर व्हाईट ड्रेस कोड सदरा परिधान करून आमचे सर्वच युवा पॉवर ऑफ यंग जनरेशन युवा मंच ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेचं एक भव्य आणि दिव्य असं एक आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहताय संघर्ष योद्धा प्रीतम दादा चषक 2025. चला चेंडू काय बॅटर्स आलेत निघालेत. पहिला नवरा जातो ना मग नवरी. भडजे अगोदरच आहेत. चला 4 षटक आणि 4 षटकांमध्ये 44 धावांचं एक टार्गेट मात्र इथं सेट झालंय. चला आता टाइमपास नको. 1:52 झालेत. आपण जितक्या लवकर फास्ट आपल्याला खेळता येईल तितक्या फास्ट आपण खेळण्याचा प्रयत्न करूया. दोन्ही टीम्सना आम्ही सूचित करू की मॅचची गती वाढवा. यानंतर सेकंड सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुषार स्पोर्ट्स मुलेखंड आणि वैशाली स्पोर्ट्स टीम कानपोली. कॅप्टन वेर हॅव यू बीन. तुषार स्पोर्ट्स टीम मुलेखंडचे कॅप्टन आलेत. चला लगेचच आपण टॉस करून या. 4 षटकांचा सामना असणार आहे. 44 टू विन. 24 चेंडू 44 धावा असं मैदानामध्ये इक्वेशन असताना 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. शुभम आणि मंगेश पाटील. शुभम कदम मंगेश पाटील 2 बहादूर खेळाडू 2 साहसी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळेल तो शुभम कदम. काय पाहिजे इथेच होता. आता इथून कुठे नेला. आता मी मगाशी दिला तो. सन्माननीय अतिथी किरणजी घरात तोंडरे यांना मी विनंती करू की आपण टॉस साठी आमचा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आणि या चकमकीमध्ये पहिला चौकार परेश पाटील च्या गोलंदाजीवर मात्र पहिला हल्ला चढवलाय. पहिलं षटक म्हणजे सामदाम दंडभेद. पहिलं षटक म्हणजेच तोडफोड मारझोड पॉवर प्लेचं षटक. पॉवरफुल हिटिंग आणि दुसरा हिट केला बॉल गेला ऑफ साइडला. पंचांचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस करतोय. 2 टीम्स मध्ये नाणेफेकीचा कौल आणि तुषार स्पोर्ट्स टीम मुलेखंड टीम कॅप्टन अनिकेत न टॉस जिंकलाय. डिसिजन घेऊन आपण जशी मॅच संपेल आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. प्लीज मेक इट फास्ट. चव्वेचाळीस धावांचा पाठलाग करायचा आणि इथे पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 6.
6. वातावरण थंड पडले, घड्याळामध्ये 2 वाजायला आलेत. 1:56 उष्णता जर का निर्माण करायचे, चौकार षटकार ठोकावे लागतील. रनवे मध्ये थोडीशी तफावत आपल्याला पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा गोलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टॅप केलं बॉल, जस्ट सिंगल, क्विक चिकी सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, ओव्हर थ्रो झाली आहे. 2 धावा मिळतील. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 8 या आकड्यावर. प्रत्येक एका धावेनंतर मात्र टाळ्यांचा गजर आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टीमचे सपोर्ट टीम आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते गोवटणे आणि त्यांच्या विरोधात खेळ करत असताना अजय 11 टीम उसराई देवलोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट, टॅप केलं बॉल. पॉइंट रिजन मध्ये आहेत फिल्डर. अंतर्वर्तुळामध्ये एकच धाव मिळणार. धावसंख्या 1 न पुढे जाईल, पोहोचेल ती 9 वर. 9. पहिल्या षटकाचा खेळ मात्र अगदीच उंबरठ्यावर असताना आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला. पहिला चौकार, त्यानंतर 2 डबल्स आणि 1 सिंगल. 2 फलंदाजांमध्ये चांगलं कम्युनिकेशन, चांगला संवाद, एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत असताना पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या षटकामध्ये खरं तर 11 ही सरासरी मेंटेन करत असताना पहिले 4 चेंडू आणि 9 धावा अंकित झाल्या. शुभम आणि मंगेश चांगला तालमेल. बॉल सरस सोडून दिलाय. पंच आमच्याकडे टर्न करतील. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. धावसंख्या दशकात डबल डिजिट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल 10. ओव्हर द विकेट, ड्राइव्ह करायचं होतं. एज अँड गॉन, सॉफ्ट डिसमिसल. थेंबे थेंबे करूनच मालावरचा डोह भरत असतो ना. अगदी इथे 1-1 धाव करून मात्र एकंदरीत पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 1/10 दशकात आपल्याला पाहायला मिळेल. 11 रन्स पर ओव्हर चेसिंग रन रेट असताना पहिलं षटक फेकत असताना गोलंदाज परेश पाटीलनं पहिला चौकार आल्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक करून दिलं आणि शेवटच्या बॉलवर मिळालेली प्राइज विकेट बॅट्समन मंगेशला त्यानं परतावून लावला. आता उर्वरित इक्वेशन, उर्वरित 18 चेंडू आणि 18 मध्ये एकंदरीत 34 धावा काढाव्या लागतील. आतापर्यंत इक्वेशन 10 आपल्याला पाहायला मिळतील. 18 मध्ये 34 असं मॅथमॅटिक कॅल्क्युलेशन असताना मात्र क्रिकेट आकड्यांचा खेळ आणि इथे आकडे जमावे लागतील. फिल्डिंगचं सेटअप आता बदललंय. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन हटवल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये 5 सीमारक्षक लगावण्याची मुभा तुमच्याकडे असणार आहे. 3 सीमारक्षक आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही ड्राइव्ह केलं बॉल, बॉल हवेमध्ये आणि येतोय बॉल इकडे मुख्य व्यासपीठाकडे. येईल उत्तुंग षटकार. पहिल्या षटकाच्या अखेरीस 16 धावा. चला फिल्डिंग लावून घ्या.
18 चेंडू आणि 28 असं इक्वेशन आले. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या प्लीज. 18 चेंडू 28 असं इक्वेशन आहे. मॅच मध्ये बॅटिंग करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये मागच्या एका चेंडूवर आलेला षटकार कमालीचं कमबॅक करून दिलंय. अजय 11 उसराई देवलोली आणि त्यांच्या विरोधात 14-16 वॉरियर्स टीम गोवटणे. दोन संघांमध्ये सेमीफायनल क्रमांक 1 मात्र नक्कीच ही मॅच रंगत असताना मॅच मध्ये पाड जड आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण धावसंख्या 16. ड्राईव्ह केलं बॉल हवेमध्ये. फिल्डर पोहोचतील का? तर पोहोचलेत आणि झेल इथं टी ड्रॉप झालाय. इथं झेल ड्रॉप झालाय की मॅच ड्रॉप झालीये. 2 मिळतील, धावसंख्या पोहोचतील 17-18 या आकड्यावर. 18 मयूर पाटील यांच्याकडनं गोलंदाजासाठी ऑफर आहे. ऋतिक यांच्यासाठी ऑफर. सलग लागोपाठ जर का 4 चेंडू डॉट काढले, प्रतीक साठी ऑफर असणार आहे. लागोपाठ जर का 4 चेंडू जर का डॉट काढले तर 2000 रुपये कॅश प्राइज मिळणार. मयूर पाटील त्यांचे मित्र आहेत आणि हॅट्रिक साठी फक्त 500. इथे यावेळेला बॉल सरस सोडून दिलाय. पंच तटस्थ आपल्याला पाहायला मिळतील आणि पहिला चेंडू येईल डॉट. प्रत्येका चेंडू मागे मात्र टाळ्यांचा गजर. 14-16 टीम गोवटणे टीमच्या कडनं. टाळ्या वाजवणारे, सिट्ट्या वाजवणारे आहेत का गोवटणे? सिट्ट्या ओव्हर द विकेट ना. बॉल सरस सोडून दिलाय. टाळ्या सिट्ट्या आहेत का? टीम उसराई. इथे डॉट बॉल आलाय. क्या बात आहे. 2 चेंडू डॉट, 2 डॉट. मॅच मध्ये ट्विस्ट. 2 फलंदाजांमध्ये सल्ला मसला. 2 चेंडू अजून डॉट काढले तर 2000 रुपये कॅश प्राइज मिळतील. बॅटर ऑन स्ट्राइक. बॅटला पप्पी घेतली आहे. पिंकी किस. बॉल पुन्हा एकदा सोडून दिलाय. पंच आता यावेळेला मात्र टर्न करतील, अपडेट करतील. हा असणार आहे व्हाईट बॉल. ओव्हर द विकेट. गोलंदाज पुढ्यात टाकल्या, पुढ्यात उचलला बॉल हवेमध्ये. झेल टिपला जाईल की जाईल सीमा पर आणि झेल इथं टिपला गेलाय. फलंदाज होईल बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजांना मागचे 2 चेंडू डॉट फेकलेत. त्याच्यासाठी ऑफर आहे 4 डॉट फेकले की मिळणार 2000 कॅश प्राइज. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल प्रतीक. जबरदस्त
20 ते 22 यार्डाचं हे एक मोठं लांब लचक रनअप आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट न यावरला आपण पाहतोय आउटसाइड द ऑफ स्टिक कॉरिडॉर लेंथला बॉल रिलीज झाला. येईल हा डॉट बॉल आणि पहा या वेळेला आपण पाहतोय या स्टँड मध्ये बसलेले हे रसिक प्रेक्षक मात्र हलकल्लोल करताना आपल्याला पाहायला मिळतील. जितके डॉट बॉल तितका प्रेशर वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये झेल टिपला जाईल का? आय विल टेक इट इज द कॉल आणि अजून एक झेल टिपला गेलाय. ना 2000 चला मयूर पाटील द्यायचे ना 2000 या बॉलिंगला या परफॉर्मन्सला. जबरदस्त अप्रतिम. फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या झाली आहे ते 19 19 12-25. सर 12th मॅन मैदानाच्या आतमध्ये जा प्लीज. चौदा 16 वॉरियर्स टीम गोवटने आणि काय गोलंदाजी मधली भेदकता आपल्याला पाहायला मिळाली. प्रतीकनं षटक हाताळलं आणि फक्त 3 धावा त्यानं खर्च केला. 2 गडी त्यानं बाद करत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी संघाचे धाबे मात्र दणाणले असतील. 12 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. 12 चेंडू 25 धावा आणि नवीन गोलंदाज रफ्तार के सौदागर स्पीडस्टर मिस्टर निशांत वर्तक. 2 षटकार आपण ज्याचे पाहिले. येस आणि 2000 रुपयाचं कॅश प्राइज आम्ही जरूर मॅच नंतर सुपूर्द करू. चला आणि विकेट हॅट्रिक साठी सुट्टा 500 रुपये कॅश प्राइज असतील. निशांत वर्तक ऑन टू द बॉलिंग मार्क रनवे वरती. हियर वी गो. द नेक्स्ट बॉल ड्राइव्ह केला बॉल ऑन साइडला. फिल्डर आहेत अगदी चपलाईनं पुढे येतील. आत्मविश्वास द्विगुणित झालाय. चेंडू उचलला फेकून दिला. रनआउटची संधी. बॉल मागे गेलाय. ओव्हर 3 मिळणार. 2 ट्रेन एकाच पटरीवर तू मै आणि इथे फलंदाज होतील बाद. चला मॅच मात्र आता खर तर फिल्डिंग करणाऱ्या टीम कडे थोडी झुकताना आपल्याला पाहायला मिळतीये. 14-16 वॉरियर्स टीम गोवटने या टीम कडे मात्र मॅच आता झुकताना पाहायला मिळतीये. पारड जड झालंय. आवाजाचं प्रतिबिंब कधीवर आपल्याला असणार आहे आणि त्यामुळेच आपण मॅच वर थोडंसं फोकस करणार आहोत. ओव्हर द विकेट स्विच करायचा प्रयत्न. इथे फटका फसलाय. जानाथ टोकियो पोहोच गे लंडन. परंतु इथे क्रिकेटचं डेडिकेशन पाहतोय. परंतु मिस फिल्डिंगचा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. रणसंख्या पोहोचेल ती कुठपर्यंत पंच आपल्याला जरूर. चला फर्स्ट एड किट घेऊन जा. पाणी घेऊन जा. मुख्यतः करून पाणी घेऊन जा. चला 12th मॅन किंवा आमचे आयोजन कमिटीचे सदस्य ज्यांना लवकर पळता येईल असे कोणीतरी जा एकानं. चला 12th मॅन कडे द्या दादा. ते लवकर पळतील. आणि जोपर्यंत पुन्हा एकदा सर्व काही सेटल होईल तोपर्यंत
स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल काही दृश्य. व्यासपीठावर मात्र आमचे प्रमुख मान्यवर उपस्थित असताना या संपूर्ण स्पर्धेचा आनंद, या खेळातला आनंद ते घेत आहेत. आणि त्याचबरोबर उर्वरित इक्वेशन आपण पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांसमोर मांडणार आहोत. पंच, इथे किती धावा आहेत? चला, आणि क्रिकेटमधलं कमिटमेंट आपल्याला पाहायला मिळालं खेळाडूकडनं. जरूर आपण अपेक्षा करूया की जास्त खरं तर इंजरी नसणार आहे. 10 चेंडू आणि 20 धावा असं इक्वेशन असताना या मॅच मध्ये पुन्हा एकदा एका चौकारानं मॅच मध्ये पुन्हा एकदा आगेकूच केलाय तो बॅटिंग करणाऱ्या टीमनं. टीम उसराई देवलोली संघ आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या विरोधात 14-16 टीम गोवटणे. इथे एकदा मिळणार 9 चेंडू आणि 19 धावा. 9 चेंडू 19 धावा. मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज. प्रत्येक एका चेंडूवर मात्र एक चांगलं कन्व्हर्सेशन मॅच मध्ये क्लोज फाईट देत असताना आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही टीम्सना जिंकायचंय, किमान एका बक्षिसाला पात्र ठरलेले 2 संघ, परंतु पुढे जायचे. आणि खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी बायसिकल आपल्याला पाहायला मिळतीये. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांच्यासाठी मात्र खरं तर बायसिकल आपल्याला पाहायला मिळते. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आपल्याला पाहायला मिळेल. कोण बनणार खरं तर आपल्या स्वप्नातल्या या बाईकचा मालिकावीर? हा येईल डॉट बॉल. डॉट बॉलनं प्रेशर डेव्हलप होत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमकडे पुन्हा एकदा एका डॉट बॉल नंतर मात्र नक्कीच गोवटणे टीमच्या वतीनं मात्र नक्कीच टाळ्यांच्या गजरानं स्वागत केलं जात आहे. प्रत्येक एक डॉट बॉल या मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन आलाय टीम 14-16 गोवटणे या टीमला. आणि इथे मात्र
धावांना ऍक्सेलेरेट करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील फलंदाजांना. प्रयत्न होते परंतु ओस पडल्या कारणानं मैदानाच्या आतमध्ये बॉल मात्र ट्रॅव्हल होत नाहीये. पडलेले चेंडू मात्र धीम्या गतीनं मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबताना आपल्याला पाहायला मिळतील. इथे धावा मात्र मिळणार 1-1 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 26 वर. चला एक चावी हरवली आहे. ॲक्सेस 125 या बाईकची चावी आहे. त्याच्यामध्ये एक हॅच लॉकची एक चावी आहे आणि एक नॉर्मल रेग्युलर लॉकची एक चावी आहे. 3 चाव्या आहेत. ओळख पटवून तुम्ही घेऊन जा. ओव्हर द विकेट ड्राईव्ह केला बॉल ऑन साइडला. एक धाव मिळणार. रणसंख्या पोहोचेल ती 27 वर. 27. 7 चेंडू आणि 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. 6 चेंडू 17 धावा. वाजव तू. चला 6 चेंडूवर 17 धावा. चला बॅट आव या आपण पॉपिंग क्रीज मध्ये. चला फील्ड सेटअप करून घ्या प्लीज. फिल्डिंग सेटअप करून घ्या. विचारायचं आपण मैदानाच्या आतमध्ये संघाचे एक्सपिरियन्स कॅम्पेन एक छान मेसेज घेऊन जात असताना आपल्याला पाहायला मिळाले. 2 खेळाडूंना चांगला आत्मविश्वास त्यांनी दिल्याने आम्हाला जिंकायचं आहे याच प्रयत्नातनं आज आपल्याला पाहायला मिळतील 2 संघ एकमेकांसमोर खेळ करत असताना. एका बाजूला टीम उसराई देवलोली रसायनी सावला या पंचकृषीमधील एक संघ आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग करत असताना आणि त्यांच्या विरोधात 2 हात करत असताना या मॅच मध्ये ज्या संघाचं पारडं जड आहे 14-16 टीम गोवटणे अर्थातच 14-16 वॉरियर्स गोवटणे फाईट देत आहेत ॲज अ वॉरियर्स. 6 चेंडू 17 धावा. क्षेत्ररक्षणाची पाहणी करत असताना ऑन साइडला 3 डीप ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप काऊ कॉर्नर, 3 सीमारक्षक. ऑफ साइडला 2, एक सीमारक्षक आपल्याला एक स्ट्रेट लॉंग ऑफ मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट गलीमध्ये एक फिल्डर आहे. 6-17 पहिला बॉल. पंच टर्न करतील. आम्हाला अपडेट करतायत की हा आहे व्हाईट बॉल. 6 चेंडू 16 धावा. चला टीम मीटिंग्स आता नको. फिल्डिंग टीमला आम्ही खरं तर विनंती करू, वेळ आपल्याकडे नाही आहे या मॅचसाठी. जास्तीत जास्त खरं तर 20 मिनिटांचा अवधी. चला रिव्ह्यू घेतलाय फिल्डिंग टीमनं. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. थ्रो ऑब्जेक्शन. चला थ्रो ऑब्जेक्शन असल्या कारणानं मैदानामध्ये तुम्हाला जावं लागेल आणि कदाचित नाही आपण रेफर करणार आहोत. रिव्ह्यू आमचे तिसरे पंच शहानिशा करतील, पडताळणी करतील. चला आणि अँगल किती क्रिएट झालाय ॲज पर द रूल बुक. पंचांना ठाऊक आहे कोणत्या अँगलनं बॉल रिलीज करायला हवा. जर का थ्रो आढळला तर पंच दंडित करतील आणि प्रॉपर बॉलिंग ॲक्शनमध्ये बॉल जर का रिलीज झाला असेल रिलीज ऑफ पॉईंटमधून तर मात्र नक्कीच बॉल फेअर बॉल पाहायला मिळेल आणि डिसिजन प्रलंबित आपल्याला पाहायला मिळतोय. इट्स अ फेअर बॉल.
प्रॉपर रिलीज ऑफ ऍक्शन. आणि पंचांनी आता गोलंदाजाशी संवाद केला, त्यांना समजावून सांगितलं की इथपासून असे रिलीज ऑफ ऍक्शन हवी, अन्यथा मात्र तुम्हाला दंडित केलं जाईल. आणि हा वाईट बॉल आहे. एक धाव तर मिळणार. रनसंख्या आता उर्वरित 6 चेंडू आणि 16 असे इक्वेशन आहे. फिरून मारलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय कनेक्शन नाहीये. बॉल इन स्विंग झालाय, विकेटच्या वरनं गेलाय आणि येईल डॉट बॉल. 5 चेंडू आणि 16 धावा. चला प्रत्येक एका चेंडू नंतर चर्चा नको. 5 चेंडू 16 धावा. चला अनिकेत, तुषार स्पोर्ट्स मुलेखंड. अनिकेत, काय डिसिजन घेतलाय? बॉलिंग. चला आपला स्क्वॉड आपण रेडी ठेवा आणि मैदानाच्या आतमध्ये जसं मात्र मॅच संपेल लगेच आपण जा. ड्राईव्ह केला, बॉल हवेमध्ये झेल टिपला जाईल. अगदी चपलाईनं फॉलो. फिल्डर आलेत. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला, डायरेक्ट हिट करण्याची संधी होती. इथे मात्र विकेट किपर कडनं चूक झाली आहे. धावा मिळतील 2 आता जिंकण्यासाठी. उर्वरित इक्वेशन एकूण धावसंख्या झाली ती 30. 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. 4 चेंडू 14 धावा. एक षटकार किंवा एक चौकार या नेक्स्ट बॉलला येणं गरजेचं आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा पूर्णपणे पकड मजबूत केली आहे बॉलिंग युनिटनं. 14-16 वॉरियर्स टीम गोवटणे आणि अजय 11 टीम उसराई देवलोली पाहायला मिळते. बॉल सरस सोडून दिलाय. लाईन आपण पाहणार आहोत. पंच तटस्थ आहेत की इथे मात्र रन आउट. चौदा 16 वॉरियर्स गोवटणे संघ मात्र इथे वरचढ ठरतोय. आणि हेच खरं तर ध्वनिफीत डीजे मास्टर सादर करत असताना टायटल सॉन्ग आहे आणि खरं तर हे शीर्षक गीत आहे या टीमचं. जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये क्रीडांगणावर मात्र 14-16 वॉरियर्स यांच्या माध्यमातून हा संघ मात्र प्रस्थापित केला जातो, तेव्हा तेव्हा मात्र अशी ही गीत रचना आपण नेहमी पाहत असतो. आता उर्वरित चेंडू शिल्लक असतील ते 3 आणि 14. याही वेळेला येईल डॉट बॉल. प्रत्येक एका डॉट बॉल न टाळ्या आणि सिट्ट्या आणि कौतुकाची थाप मिळवली आहे. 2 चेंडू आणि 14 धावा. वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग टीमनं. चला इट्स अ फेअर बॉल. फेअर बॉल आणि येईल हा डॉट बॉल. उर्वरित चेंडू शिल्लक असतील ते फक्त आता 2 आणि 2 मध्ये धावा काढाव्या लागतील. 14 मॅच पासून दूर चालला आणि वरचढ ठरतोय. 14-16 वॉरियर्स टीम गोवटणे 2 चेंडू आणि 14 धावा काढाव्या लागतील. अजय 11 टीम उसराई देवलोली या टीमला. एखादी चूक, बॉलला उडवलाय जरूर परंतु बॉल थांबलाय. फिल्डर आहेत, जज करतील. व्हेरी गुड कॅच. 1 चेंडू आणि 14 धावा. डीजे सुनील वर्तक सर मात्र खुश आपल्याला पाहायला मिळतील कारण त्यांचा संघ विजयाच्या खरं तर मी म्हणेन
इथे इथे मला वाटतं एक चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. क्या बात आहे. पार्टी पार्टी मोजे मोजे स्विच अँड गॉन आणि फायनल मध्ये तिकीट क्वालिफाय झालंय. टीम 14-16 वॉरियर्स टीम गोवाटणे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला तुषार स्पोर्ट्स मुले